उपसंहार केलेला आहे. आता 13वा अध्याय या ठिकाणी आपला संपलेला आहे. आता त्यांनी आपल्याला की उजळणी व्हावी म्हणून या 13व्या अध्यायामध्ये आपण काय काय शिकलो. मग 6 श्लोकांमध्ये सुरुवातीच्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या स्वरूपावर प्रकाश टाकला. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या व्याख्या सांगितल्या. दुसऱ्या श्लोकामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांना तत्वतः जाणणं म्हणजे ज्ञान आहे हे सांगितलं. तिसऱ्या श्लोकामध्ये क्षेत्र कोणतं, कोणत्या प्रकारचं, कोणत्या विकारांनी युक्त, क्षेत्र म्हणजे हा देह, मग त्याला कुठले कुठले विकार आहेत, त्याच्यापासून कोणतं कार्य उत्पन्न होतं, क्षेत्रज्ञ कोण आहे, त्याचा प्रभाव कोणता, हे सगळं तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं. चौथ्या श्लोकामध्ये क्षेत्रज्ञांचा विचार ऋषीमुनींनी, वेदमंत्रांनी, ब्रह्मसूत्रांनी पूर्वीच कसा सांगितलेला आहे ते भगवंतांनी सांगितलं. 5व्या आणि 6व्या श्लोकात 36 तत्वांचा मेळा म्हणजे संघात असलेल्या या क्षेत्राचे रूप भगवंतांनी उलगडले आहे. की हा देह कशापासून बनलेला आहे. महाभूताने अहंकारो बुद्धिरव्यक्तमेवच आहे ना. पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रियांच्यापासून आपला देह बनला ते सांगितलं. मग क्षेत्रज्ञांना यथार्थपणे जाणणे याला ज्ञान म्हणतात. तेव्हा हे ज्ञान कसं प्राप्त करायचं, या ज्ञानप्राप्तीची साधने कोणती, त्याचं वर्णन मग 7 आणि 7 ते 11 या श्लोकांमध्ये अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा हे सगळं सांगितलं त्यांनी. 18 लक्षणं सांगितली. अमानित्व, दंभरहितता, अहिंसा, सर्व सहनशीलता, सरलपणा, सद्गुरुसेवा, अंतर्बाह्य शुचिता, स्थैर्य, अंतःकरण निग्रह, इंद्रियांच्या विषयांच्या ठिकाणी वैराग्य. आता आठवायला पाहिजे आपल्याला आतापर्यंत आपण जे शिकलो ते. कर्माच्या विषयी अहंकाराचा अभाव, जन्म, मृत्यू, वार्धक्य, रोग, दुःख, दोष यांचा वारंवार विचार करणं. नंतर स्त्री, पुत्र, गृह इत्यादी विषयी अलोलुपता आणि इष्टानिष्टासंबंधी चित्ताचे समत्व. ईश्वराच्या ठाई अव्यभिचारी भक्ती, एकांतात राहण्याची आवड अर्थात जनात राहण्याची खंत आणि अध्यात्मज्ञान नित्य आहे. नित्य तत्वार्थ वाचलं होतं ना आपण, ते सगळे श्लोक आठवायला पाहिजे. बुद्धी आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म त्याचे दर्शन म्हणजे ज्ञान, अशा प्रकारचे एकूण 18 लक्षणं आपल्याला त्यांनी सांगितली होती. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिराजवम. मग आता या साधनाच्या अभ्यासाने ज्ञान प्राप्त झाल्यावर जे जाणायचं असतं ते काय, ते ज्ञेय. ते ज्ञेय म्हणजेच परमात्मा. मग त्या ज्ञेयाची पण लक्षणं आपण पाहिली होती. 12 ते 17 अशा 5 श्लोकामध्ये परब्रह्माचं स्वरूप सगळं उलगडून दाखवलं भगवंतानी. आणि ते परब्रह्म जाणल्यामुळे मानवाला अमृत तत्वाचा लाभ होतो हेही सांगितलं. मग 12व्या श्लोकामध्ये परब्रह्माचे निर्गुण रूप सांगितलं. 13व्या श्लोकामध्ये सर्व व्यापक कसा आहे परमात्मा हे सांगितलं. 14, 15, 16 अशा पुढील 3 श्लोकांमध्ये परब्रह्माची लक्षणं सांगितली. जशी या देहाची लक्षणं सांगितली तशी परब्रह्माची पण लक्षणं सांगितली. सर्व व्यापकता, सर्व समर्थता हे पण समजावून सांगितलं. मग 17व्या श्लोकामध्ये परब्रह्माचं प्रकाश रूपाने वर्णन केलं. प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजेच प्रकाश म्हणजेच परमात्मा. मग 18व्या श्लोकामध्ये जो परब्रह्म जाणतो तो परब्रह्म रूपच होतो असे फलरूप स्पष्ट केले. म्हणजे ते जाणायचं कशासाठी, ते ज्ञेय म्हणजे काय, ते जाणायचं कशासाठी, तर ज्ञान मिळवण्यासाठी. मग ज्ञान मिळवल्यानंतर काय होतं, तर तोच होऊन जातो. तो वेगळा राहतच नाही, तर तो त्याच्यामध्ये मी आणि तू एकच होऊन जातो. म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजेच प्रकृती आणि पुरुष हे या 13व्या अध्यायामध्ये कळलं. प्रकृती आणि पुरुष. प्रकृती आणि पुरुषाचे रूप मग 19 आणि 20 या 2 श्लोकात सांगितलं. पुरुष प्रकृतीमध्ये स्थित झाला तरच त्याच्या वाट्याला सुखदुःखे येतात हे आपल्याला कळतं. आता या देहामध्ये आपण आहोत
म्हणून आपल्याला सुखदुःख आहेत. म्हणजे हा देह म्हणजे प्रकृती आहे आणि त्याच्यातला आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ आहे. त्यामुळे कोणता पुरुष सुखदुःखांचा भोगता होतो ते पण सांगितलं 21व्या श्लोकात. आणि पुरुषाचे विशेष वर्णन 22व्या श्लोकात आलेलं आहे. हा जो पुरुष असतो हा प्रकृतीमध्ये लिप्त होत नाही, तो अभोक्ता आहे, अकर्ता आहे हे सांगितलं. आणि पुरुषाचे विशेष काय आहे? उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वर आणि परमात्मा. अशा 5 गोष्टी छान सांगितल्या त्यांनी. त्याचाही अर्थ आपण पाहिला होता की उपद्रष्टा म्हणजे जवळ आहे, तो द्रष्टा आहे, तो आपण जे सगळं करतोय तो पाहतोय, अनुमोदन देतोय त्याला, म्हणजे अनुमंत आहे. चांगलं कार्य आहे का, तुला करायचं तर कर, वाईट कार्य आहे का, तुला करायचं तर कर, तो काही नाही म्हणत नाही. आपण आपल्या गुणांनी ठरवायचं असतं की चांगलं काय वाईट काय. तो फक्त साक्षी आहे, तो फक्त बघतो. अनुमंता, भरता, भरणपोषण करणारा तोच आहे. भोगता, भोगताही खरं तर त्यांनी सांगितलं आहे की तो अलिप्त आहे, पण भोगता हा त्याच्यावर आरोप लावला जातो. आणि महेश्वर सर्वांचा ईश्वर आहे, परमात्मा आहे. अशा विशेषणांनी तो अलंकृत झालेला आहे. प्रकृती आणि पुरुषांना जाणल्यावर मानवाला पुनर्जन्म मिळत नाही. हे कशासाठी जाणायचं? तर मोक्षासाठी. मोक्ष म्हणजे पुनर्जन्म मिळत नाही. म्हणजे पुनर्जन्म मिळाला ना, म्हणजे या देहात जरी आपण आलो तरीसुद्धा ज्ञान आपलं जागृत असल्यामुळे आपल्याला त्या जन्माचं दुःख होत नाही. पुनर्जन्म म्हणजे हे फळ 23व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं. म्हणजे क्षेत्रज्ञाला जाणण्याचं, प्रकृती पुरुषाला ओळखण्याचे 4 पुढील मार्गही त्यांनी सांगितले. कोणी ध्यानाने जाईल, कोणी ज्ञानाने जाईल, कोणी कर्ममार्गाने जाईल आणि कोणी भक्ती मार्गाने जाईल. असे 4 योगसुद्धा त्यांनी सांगितले. आणि या 4 साधनांमुळे उपासक मृत्यूलाही तरून जातो असे 25व्या श्लोकात सांगितले. म्हणजे क्षेत्रज्ञ, प्रकृती पुरुष ह्यांच्या संयोगानेच चराचर सृष्टी उत्पन्न होते आणि नाशही पावते. म्हणजे दोघंही तेवढेच आवश्यक आहेत. प्रकृती पण तेवढीच आवश्यक आहे आणि पुरुषही तेवढाच आवश्यक आहे. या दोघांच्या संयोगानेच सगळं होतं. 26व्या श्लोकात सांगितलं, नाश पावणाऱ्या या चराचरामध्ये, विनाशी सृष्टीमध्ये अविनाशी तत्वाला जाणायचं. आणि असं जो पाहतो तोच खरं पाहतो, हे आपण बघितलं. म्हणजे ईश्वराला सर्वत्र समरूपाने पाहणारा परमगतीला प्राप्त होतो. अशा या 2 श्लोकामध्ये म्हणजे 27 आणि 28मध्ये क्षेत्रज्ञाचा, पुरुषाचा म्हणजे जीवात्म्याचा परमात्म्याशी असलेला संबंध ओळखायला शिका असं भगवंतांनी सांगितलं. आणि पुढील 2 श्लोकामध्ये 29 आणि 30मध्ये प्रकृतीशी भासमान असलेला पुरुषाचा संबंध तोडण्यास भगवंत सांगतात की त्या प्रकृतीपासून मी कसा वेगळा आहे, आपल्यातला मी तुम्ही ओळखा. आपण या देहालाच मी म्हणतो. मला जर कोणी नाव विचारलं तर मी सांगते मी रोहिणी आहे. मग हे रोहिणी हे नाव माझ्या देहाचं आहे. मी माझा आत्मा म्हणजे मी आहे असं अजून जाणत नाही. तर ते त्यांनी सांगितलं की प्रकृती वेगळी आणि पुरुष वेगळा असा. म्हणजे पुरुषापासून हे पुरुषाचा प्रकृतीशी भासमान आहे संबंध. कसा आहे? भासमान आहे, प्रतिबिंब आहे ना ते. तर हे भासमान जे असलेला संबंध आहे हा तोडून टाका. म्हणजे मुळात तो तुटलेलाच आहे, संबंध वेगळाच आहे, पण आपण तो जोडलेला आहे. मुळात ज्ञान जागृतच आहे, ज्ञान कुठून बाहेरून यायचं नाही आहे, ज्ञान आपल्यामध्येच आहे. पण त्याच्यावर आपल्या ह्या कामक्रोधांचे भुजंग बसलेले आहेत. त्या ज्ञानाच्या तिथे ज्ञान आणि कामक्रोध अगदी जवळजवळ आहे म्हणे. आणि ते अज्ञानरूपी भुजंग म्हणजे कामक्रोधरूपी भुजंग त्या ज्ञाननिधीच्या तिथे कुठलाही ठेवा असतो ना, त्या ठेवाच्या तिथे कसे भुजंग असतात आणि ते भुजंग असल्यामुळे त्या ठेव्यापर्यंत जाता येत नाही. तसं हा ज्ञाननिधी आहे. ज्ञाननिधी म्हणजे हा ठेवा आहे अमूल्य असा. आणि त्या ठेव्याच्या बाहेर म्हणजे दरवाजाशीच हे कामक्रोधाचे भुजंग बसलेले आहेत आणि ते तिथपर्यंत माणसाला जाऊ देत नाही. आणि ते जाण्यासाठी काय काय उपाय करायचे ते ह्या 13व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे.
म्हणजे 31व्या श्लोकात परब्रह्म रूपाला प्राप्त होणाऱ्या क्षेत्रज्ञाचं वर्णन केलं. प्रकृतीत असूनही तो अलिप्त कसा आहे हे स्पष्ट करण्यासाठी भगवंतांनी आकाशाचा दृष्टांत दिलेला आहे, सूर्याचा दृष्टांत दिलेला आहे. आणि मग शेवटच्या श्लोकामध्ये क्षेत्रज्ञांच्या विभागाला जाणल्यामुळे लाभणाऱ्या पारमार्थिक फळाचे वर्णन केले आहे. फळ सांगितलं आपण की मोक्ष मिळतो, परब्रह्म स्वरूपाला तो प्राप्त होतो. अशा प्रकारे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला हा 13वा अध्याय. हा 13वा अध्याय आपण आपल्या काय म्हणायचं त्याला अल्पबुद्धीप्रमाणे समजून घेतलेला आहे. आणि माऊलींनी तर याचं किती 1169 ओव्यांमध्ये भाष्य केलेलं आहे. म्हणजे आहे 34 श्लोक. आता या अध्यायामध्ये आपल्या 13व्या अध्यायात 34 श्लोक आहे फक्त. या 34 श्लोकांचं ज्ञानेश्वरीमध्ये 1169 एवढ्या ओव्या लिहिलेल्या आहेत माऊलींनी. आणि मग त्याच्यावरचं मराठी भाष्य जर आपण वाचलं तर आपल्याला अजून आनंद होईल, अजून छान आपल्याला हा 13वा अध्याय कळेल. तर ज्यांना आवड आहे, ज्यांना वाचावं असं वाटतं आहे, त्यांनी ज्ञानेश्वरीतला अर्थ जरी वाचून काढला, माऊलींच्या ओव्या किंवा अर्थ वाचून काढला, तर आपल्याला ह्या 13वा अध्याय कळायला अजून सोपं जाईल. आणि असा हा अध्याय 13वा आपण समजून घेतला. आणि आता याच्या पुढचा आहे 14वा अध्याय. मग आता गुणातीत कसं व्हायचं, त्या गुणांचा संबंध येतो ना, मग गुणातीत कसं व्हायचं, त्या 14व्या अध्यायाची थोडीशी प्रस्तावना वाटल्यास मी सांगते. मग आपण पुढच्या रविवारी तो 14वा अध्याय सुरू करू. की काय त्यांनी सांगितलं, गुणत्रय विभाग योग असं या अध्यायाचं नाव आहे, 14व्या अध्यायाचं. आणि मागच्या अध्यायात म्हणजे 13व्या अध्यायात आपण जे क्षेत्रज्ञ यांचा विवेक हे सगळं अर्जुनाला त्यांनी शिकवलं. आणि मग आता ह्या जो ज्ञानी असतो तो गुणांपासून अलिप्त झालेला असतो, गुणातीत झालेला असतो. मग आपल्याकडे तर सगळे गुण आहेत, मग गुणापासून अलिप्त कसं व्हायचं, गुणातीत कसं व्हायचं, म्हणजे सत्व रज तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे कसं जायचं, त्याचं सगळं वर्णन 14व्या अध्यायामध्ये भगवंत करणार आहेत. आणि त्याचं नाव आहे गुणत्रय विभाग योग असं त्या अध्यायाचं नाव आहे. आपला हा क्षेत्रज्ञ योग अतिशय महत्त्वाचा असलेला अध्याय संपलेला आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम 13ओऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. त्यामुळे आज जरा लवकर संपलं आहे, तर आपण या ठिकाणीच थांबू आणि पुढच्या रविवारी भेटू. नमस्कार सगळ्यांना.